श्रीमद भगवद्गीता तोपर्यंत वाचली नव्हती जोपर्यंत मला हे ज्ञान नव्हतं की आपण सर्व आत्मा आहोत आणि हे जीवन आपल्यासाठी एक परीक्षा आहे. आपल्यातून आपलं सर्वोत्तम रूप बाहेर आणण्यासाठी आणि या परीक्षेला पार करण्यासाठी भगवद्गीता हा एक महत्त्वाचा ग्रंथ आहे. भगवद्गीतेमध्ये 18 अध्याय आहेत आणि ती देवांनी संस्कृतमध्ये दिलेली आहेत. वेळेसोबत संस्कृत भाषा ही रोजच्या जीवनातून निघून गेली आणि हे ज्ञान माणसापासून दूर गेलं. वेळोवेळी भगवद्गीतेचे साध्या भाषेत अनुवाद केले गेले. याच प्रयत्नांना पुढे नेत काही मिनिटात माझ्या गुरूंच्या आणि भगवंताच्या आशीर्वादाने मी भगवद्गीतेतील काही महत्त्वाचे भाग माझ्या लाखो करोडो बंधू भगिनींच्या चरणी समर्पित करत आहे. हे ज्ञान भगवान कृष्णाने सर्वात मोठ्या धर्मयुद्ध महाभारताच्या रणभूमी कुरुक्षेत्रात अर्जुनाला सुमारे 5000 वर्षापूर्वी दिलं होतं. हा तो काळ होता जेव्हा धर्माचं वारंवार उल्लंघन होत होतं. माणसातून देवाची भीती निघून गेली होती. लालसेच्या नावाखाली भावाने भावाची हत्या करण्याचा प्रयत्न केला होता. एवढंच नाही तर एका विवाहित महिलेचं भर सभेत वडीलधाऱ्यासमोर अपमान करण्यात आला. मानवजाती धर्मयुद्धातून बाहेर पडून पूर्णपणे कलियुगात जाण्याआधी युद्धाच्या काही वेळापूर्वी मानवजातीच्या कल्याणासाठी भगवान कृष्णाने गीता दिली. ज्याप्रमाणे तोराह मोसेला, गॉस्पेल येशूला आणि कुराण पैगंबर मुहम्मदला देण्यात आलं. गीता, बायबल, कुराण, गुरु ग्रंथ साहेब ही देवाने दिलेली पुस्तक आहेत. हे कोणत्याही एका धर्मासाठी नसून संपूर्ण मानवजातीसाठी आहे. सर्व मानवतेसाठी आहे. सर्व आत्म्यासाठी आहे. कारण हे आत्म्याला परमात्म्याविषयी त्याच्या सृष्टीबद्दल सांगते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्या नियमाबद्दल समजून सांगते ज्याचं पालन आणि रक्षण आत्म्याला मनुष्य रूपात प्रत्येक परिस्थितीत करावं लागतं. आणि याच आधारावर शरीर सोडल्यानंतर आत्म्याची पारख केली जाते. आणि ही परीक्षा पास केल्याने जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून कायमची मुक्तता होते. भगवद्गीतेत भगवंत म्हणतात की मी सर्व गोष्टीचा आरंभ आहे. मी सुरुवातीच्या आधीही होतो आणि सर्व काही संपल्यानंतरही राहील. प्रत्येकजण माझ्यामध्ये आहे आणि मी प्रत्येकामध्ये आहे. आपण जे काही स्पर्श करू शकता, पाहू शकता, चाखू शकता किंवा ऐकू शकता त्या सगळ्यात मी आहे. मी या नद्या, सूर्य, पर्वत, ग्रहण, चंद्र, तारे निर्माण केले आहेत. मी देव, दानव, भूत आणि मानव निर्माण केले आहेत. मी सर्वव्यापी आहे. मी प्रत्येक गोष्टीत राहतो. मी आहे आणि फक्त मीच आहे. मीच ब्राह्मण होऊन सर्वस्व होतो आणि रुद्र बनून मी सर्व काही नष्ट करतो. मी असेच विश्व निर्माण करत राहीन आणि तोडत राहील जेणेकरून जीवांना एक दिवस या जन्ममृत्यूतून मोक्ष मिळण्याची आणि देवाबरोबर कायम राहण्याची संधी मिळेल. भगवद्गीता म्हणते की या सर्वात मोठ्या परीक्षेसाठी भगवंताने वायू, अग्नी, पाणी, पृथ्वी आणि आकाश या 5 घटकापासून निसर्गाची निर्मिती केली आहे. ज्याला आपण स्पर्श करून, चाखून, ऐकून, पाहून समजू शकतो. आणि देव स्वतः या 5 इंद्रियाच्या समजण्यापलीकडे आहे. या इंद्रियाद्वारे आत्मा त्यांना जाणू शकत नाही. आत्मा 5 इंद्रियासोबत तसाच आहे जसा एखादा रोबोट त्याला बनवणाऱ्याबद्दल काहीही माहिती नाही. अर्जुनालाही भगवान श्रीकृष्णाने भगवंताचे विशाल रूप पाहण्यासाठी दिव्य नेत्र दिले. भगवद्गीता स्पष्ट करते की आत्मा अमर आहे, ज्याला कोणीही मारू शकत नाही, कोणीही जाळू शकत नाही, बुडू शकत नाही, कापू शकत नाही. पण जीवाला सदैव भगवंतासोबत राहायचं असेल तर या जीवनात परीक्षेला बसावं लागेल. या परीक्षेसाठी परमात्म्यापासून विभक्त झालेल्या आत्म्याला कोणत्या ना कोणत्या रूपात पृथ्वीवर जन्म घ्यावा लागतो आणि 84 लक्ष योनींना भोगल्यानंतर त्याला मनुष्याचे शरीर आणि मन प्राप्त होते. स्वतःचा भाऊ, बहीण किंवा मित्रासोबत प्रत्येक मनुष्याला या संपूर्ण परीक्षेत वेगवेगळ्या चांगल्या आणि वाईट भावनांच्या चक्रव्यूहात टाकलं जातं, ज्यामध्ये प्रत्येक जीवाला स्वतःतील तामसिक आणि रासिक दुर्गुणामधून निघून सात्विक जीवनात
प्रवेश करण्याची संधी मिळते. आपले तामसिक गुण ते आहेत जे आपल्यात हीन भावना निर्माण करून आपल्याला उदास करतात आणि नुकसान पोहोचवतात. आणि आपले राजसिक गुण आपल्याला द्वेषी आणि लोभी बनवून इतरांना नुकसान पोहोचू शकतात. या परीक्षेदरम्यान प्रत्येक जीवाला तामसिक आणि राजसिक गुणांना संपवून आपल्या सात्विक गुणाची ओळख करून घ्यावी लागते. सात्विक गुण ते आहेत जे आत्म्याला त्याच्या आसपासच्या सर्व गोष्टीशी जोडतात आणि त्यांना प्रेम करायला शिकवतात. परीक्षेच्या काळात प्रत्येक जीवाला धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चारही स्तरांचे ज्ञान मिळाल्यावरच मुक्ती प्राप्त होते. हे असे दरवाजे आहेत ज्यांना समजूनच आत्मा परमात्म्याला समजू शकतो. पहिला दरवाजा धर्माचा आहे आणि सिंह हे त्याचे प्रतीक आहे. धर्म तो आहे जो गीतेत लिहिलेला आहे, वेदात लिहिलेला आहे, गुरु ग्रंथ साहिब, कुराण किंवा बायबलमध्ये जे लिहिलेलं आहे, ज्यावर तुमचं मन विश्वास ठेवतं, तो धर्म आहे. जसे खोटे न बोलणे, चोरी न करणे, देवाचा अनादर न करणे, इतरांना त्रास न देणे, हे सर्व धर्म आहे. आणि आत्म्याला त्याच्या जीवनकाळात प्रत्येक वेळी धर्माचे पालन आणि रक्षा ही करावीच लागेल. दुसरा दरवाजा अर्थाचा आहे आणि घोडा हे त्याचे प्रतीक आहे. प्रत्येक जीवनकाळात प्रत्येक आत्मा त्याच्या पृथ्वीवर असण्याचा अर्थ किंवा मूळ कारण हे समजेल. या जीवनात भोगणाऱ्या गोष्टीचा आणि नातेसंबंधाचा आनंद घेईल. चांगला मुलगा किंवा चांगली मुलगी, चांगला भाऊ किंवा चांगली बहीण, चांगला पती किंवा चांगली पत्नी बनून प्रत्येक नातेसंबंधांना पूर्ण करेल आणि या परीक्षेत पास होईल. तिसरा दरवाजा काम आहे. भगवद्गीता स्पष्ट करते की प्रत्येक मनुष्याच्या आत वासना, क्रोध, लोभ, आसक्ती, अहंकार आणि मत्सर या 6 भावना असतात, ज्यामुळे आपले आणि इतरांचे नुकसान होऊ शकते. प्रत्येक मनुष्याला या भावना नेहमी नियंत्रणात ठेवाव्या लागतील, कारण त्यांच्या प्रभावाखाली केलेले कोणतेही काम आपल्या आयुष्यभरासाठी त्रासाचं कारण बनू शकतं. आणि एक आत्मा समाधान आणि साधेपणाने या भावनावर कायमचा विजय मिळवू शकतो. चौथा स्तंभ मोक्षाचा आहे आणि हत्ती त्याचे प्रतीक आहे. या परीक्षेरूपी जीवनात प्रत्येक माणसाला काही ना काही इच्छा सतत असतात. काही इच्छा एकाच आयुष्यात पूर्ण होतात आणि काही अपूर्ण राहतात आणि त्या पूर्ण करण्यासाठी आत्म्याला पृथ्वीवर परत यावे लागते. भगवद्गीता सांगते की आपली इच्छा हेच आपलं पृथ्वीवर परत येण्याचं मूळ कारण आहे. आणि जर आपण कोणतीही इच्छा नाही ठेवली तर आपण या जीवन आणि मृत्यूपासून मुक्त होऊ शकतो. हा माफीचाही दरवाजा आहे. ज्यांनी तुमच्यावर अन्याय केला आहे त्यांना माफ करून आणि ज्यांच्यावर तुम्ही अन्याय केला आहे त्यांच्याकडून माफी मागून मुक्ती मिळवली जाऊ शकते. जोपर्यंत धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे 4 दरवाजे आत्म्यांना समजत नाहीत, तोपर्यंत आत्म्यांना या मानवी रूपात पुन्हा पुन्हा यावे लागेल. परीक्षेची वेळ संपताच आत्मा शरीर आणि इतर सर्व गोष्टी सोडतो. या जगात राहून जे काही गमवलंय ते आता दुसऱ्याचं असेल आणि आत्मा त्याच्या कर्माच्या न्यायासाठी जातो. आत्म्याच्या चांगल्या वाईट कर्माचा हिशोब केला जातो. आत्मा त्याच्या चांगल्या कर्मासाठी स्वर्गात आणि वाईट कर्मासाठी नरकात जातो. नरकात आत्म्याला त्याच्या पापाप्रमाणे शिक्षा मिळते आणि शिक्षा संपल्यानंतर आत्म्याला पुन्हा या परीक्षेला बसण्यासाठी नवीन शरीर आणि नवीन मन मिळते आणि प्रत्येक परीक्षेत हे सर्व पुन्हा घडते. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे जीवनाचे 4 स्तंभ समजून घेण्यासाठी प्रत्येक जन्मात प्रत्येक जीवाला त्याच्या अनेक जन्माच्या कर्मानुसार चांगल्या तर कधी वाईट परिस्थितीतून जावं लागते. परंतु जोपर्यंत आत्मा परमात्म्याशी एकरूप होत नाही तोपर्यंत त्याला मुक्ती मिळू शकत नाही. भगवद्गीता सांगते की मनुष्य आपल्या शरीराने, डोक्याने किंवा मनाने भगवंताची प्राप्ती करू शकतो. शरीराने केलेल्या कर्माच्या माध्यमाने भगवंताची प्राप्ती करणे याला कर्मयोग म्हणतात. असे कर्म भगवंताच्या इच्छेने होतात आणि इतराच्या कल्याणासाठी असतात. वाल्मिकींनी रामायण लिहिले, श्रावणाने आपल्या आई आणि वडिलांची सेवा केली
आणि त्यांना चारधाम यात्रा करून आणली. मदर तेरेसा यांनी त्यांच्या प्रेम आणि सेवेद्वारे आणि मॅडम क्युरी यांनी त्यांचे जीवन वैज्ञानिक संशोधनासाठी समर्पित केले. भगवद्गीता सांगते की आत्मा मनाद्वारे देखील भगवंताशी जोडला जाऊ शकतो. याला राजयोग म्हणतात. कारण मन किंवा मेंदू हा सर्व इंद्रियाचा राजा आहे. मनुष्य या योगाद्वारे आपली श्रद्धा, श्वास प्रणाली, आसन, अभ्यास, साधना आणि तपश्चर्या याद्वारे भगवंताची प्राप्ती करतो. हा योग समजून घेण्यासाठी आपल्याला आपल्यातील ऊर्जा म्हणजे चक्र आणि कुंडली समजून घ्यावी लागेल. मनाद्वारे मेडिटेशन किंवा ध्यान करून आत्मा भगवंताशी योग साधू शकतो. शंकराचार्य, स्वामी परमहंस, स्वामी विवेकानंद आणि यांच्यासारखे अनेक योगी या योगाद्वारे ईश्वराशी एकरूप होऊ शकले. भगवद्गीतेत भगवंत म्हणतात की जर आत्म्याला धर्म समजेत नसेल, योग पण समजत नसेल, पण जर तो मला शरण आला आहे तर मी त्याच्या सर्व पापांना माफ करतो. परमात्म्याला अंतःकरणातून हाक मारून प्राप्त करणे याला भक्तियोग म्हणतात. चैतन्य महाप्रभू, मीराबाई आणि भगवान हनुमान ही या योगाची सर्वात मोठी उदाहरणं आहेत. परंतु जेव्हा जेव्हा आत्मा आपल्या अस्तित्वाचे मूळ कारण विसरतो आणि धर्माचे उल्लंघन करतो किंवा पापाच्या मार्गावर जातो, तेव्हा ते सुधारण्यासाठी ईश्वर स्वतःच कोणत्या ना कोणत्या रूपात जन्म घेतात. श्री भगवद्गीता, गुरुग्रंथ साहेब, तुरा, बायबल, कुराण किंवा असे कोणतेही पुस्तक पूर्णपणे वाचून ह्या जीवनाचा खरा अर्थ समजून घ्या आणि भगवंताशी योग साधा. आवडल्यास इतरांनाही शेअर करा, जेणेकरून प्रत्येक जीवाला त्याच्या अस्तित्वाचे मूळ स्वरूप समजेल आणि या जन्ममृत्यूपासून मुक्त होऊन देवासोबत सदैव राहता येईल.